नमस्कार मंडळी. आजचा विषय तसा जुनाच आहे, पण त्याची झळ आता पुन्हा एकदा तीव्र झालेली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आरपारच्या लढाईत उतरलेले आहेत. कडक उन्हात उपोषण स्थळी त्यांची तब्येत ढासळत असतानाही त्यांच्या मागण्यांवर सरकार मात्र अजूनही तारीख पे तारीख देत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. आजच्या भागात आपण फक्त बातम्यांवर बोलणार नाही, तर गेल्या 50 वर्षापासून आरक्षणाचा पेच कुठे अडकलाय, हैदराबाद गॅजेट आणि कुणबी नोंदींचा हा घोळ नक्की काय आहे याबद्दल याच सविस्तर लेखाजोखा आपण मांडणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण महाराष्ट्राच्या आरक्षणाच्या हे सत्य तुम्हाला माहीत असायलाच हवं. नमस्कार मित्रांनो, मी गंगाधर तितिरमारे. मंडळी, विषयाची मूळ तपासायला हवीत. 1982 पासून मराठा आरक्षणाची मागणी होत आहे, पण प्रश्न असा आहे की एवढी वर्षे लोटूनही आरक्षणाचा प्रश्न सुटत का नाही. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 50% आरक्षण मर्यादा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली 50%ची मर्यादा ही सर्वात मोठी भिंत आपल्याला बघायला मिळत आहे. यामध्ये सामाजिक आणि आर्थिक स्थिती, मराठा समाज सर्वसामान्यमध्ये येतो की मागासवर्गीयांमध्ये, यावर गेली अनेक वर्षे वाद सुरूच आहेत. त्यामध्ये आरक्षण की उप आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र देऊनही ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा मार्ग सरकारने निवडलेला, पण तिथेच आता ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण झालेली आहे. यामध्ये जरांगेंचा मुख्य मुद्दा आहे की तो हैदराबाद गॅजेट. निजाम काळात कुणबींना ओबीसी मानलं जायचं, पण जरांगेंचा दावा असा आहे की जर मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबीच होता, तर त्यांना सर्वांना सरसकट प्रमाणपत्र का मिळत नाही. यामध्ये सरकारचं म्हणणं आहे की आम्ही 30 लाख नोंदी तपासलेल्या आहेत, पण ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनाच आम्ही कुणबी प्रमाणपत्र देणार आहोत. यामध्ये जरांगेंचं म्हणणं आहे की पुरावे असूनही अधिकारी हे तू का बघत आहेत, अटकवून करत का आहेत. कुणबी नोंदी सापडल्या असूनही सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी का थांबलेली आहे, हाच आता संघर्षाचा मुद्देबिंदू बनलेला आहे. आता सरकारचं बघा, सरकार एका बाजूला जरांगेंना दुखवू शकत नाही, कारण मराठा मत सर्वात मोठी आहेत, पण दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज जर रस्त्यावर उतरला तर त्यांनाही दुखवून चालणार नाही. यामध्ये प्रसाद लाड आणि विखे पाटील यांनी हस्तक्षेप केलेला आहे. हे नेते मध्यस्थी करतायत, पण त्यातून ठोस मार्ग निघत नाही का? कारण हा विषय आता केवळ प्रशासकीय राहिलेला नाही, तो आता राजकीय बनलेला आहे. निवडणुका तोंडावर असताना कोणताही निर्णय घेऊन तर तो कोर्टात टिकेल का, हा भीतीदायक प्रश्न सरकारला सतावतो आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जरांगे पाटलांनी यावेळी पाणीही सोडलेलं आहे. प्रकृती खालावली असताना हे आंदोलन आता केवळ आरक्षणासाठी नाही, तर आत्मसन्मानाची लढाई बनलेली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे 30 मे नंतरची परिस्थिती काय आहे. सरकारने आश्वासन दिलीत, पण जर अंमलबजावणी झाली नाही तर जनक्षोभ राज्यात कुठल्याही दिशेला जाईल हे कुणालाच माहीत नाही. आंदोलनामुळे रस्ते बंद झाले, वाहतुकीवर परिणाम आणि सर्वसामान्यांचे हाल, हेही सत्य आपल्याला मान्य करावे लागेल. कारण यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तर मंडळी ही होती आरक्षणाच्या लढाईची वस्तुस्थिती. आरक्षणाची मागणी चूक आहे की बरोबर, किंवा सरकारची पावले योग्य आहेत का, हे ठरवणं आता समाजाच्या हातात आहे. यामध्ये आम्हाला सांगा, तुम्हाला काय वाटते? सर्वात महत्त्वाचं, सरकारने कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यावीत का? यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण शक्य आहे का? व तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 30 मे नंतर हे आंदोलन शांत होईल की पेट घेईल? तुमची प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवा. ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून खरा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचेल. ज्ञानगंगाला सपोर्ट करा व पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार मंडळी, धन्यवाद.